ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा अर्थ म्हणजेच ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ब्रह्मध्वजाला गुढीला माझा नमस्कार असो। या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून याला ब्रह्मध्वज असे म्हटले जाते। अशा सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला ब्रह्मध्वजाला नमस्कार करून आपण दरवर्षी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद करीत असतो। आणि याच दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून विजयी होऊन अयोध्येमध्ये आले आणि त्यांच्या स्वागतासाठी देखील म्हणून गुढी ही उभारली जाते असे म्हटले जाते। हा दिवस विजयाचे नवीन पर्व सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। असा हा पाडवा चैत्र गुढीपाडवा म्हणजेच नवीन मराठी वर्षाची सुरुवात ही कधीपासून होते, गुढी कोणत्या दिवशी उभारावी, कधी उभा करावी, अमावस्या तिथी आहे तर कधी सुरू होते, कधी संपते, गुढी आपण का उभारायची आहे, त्यावरील वस्तूंचे काय महत्व आहे, त्याचप्रमाणे गुढी कधी उतरवायची आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत। चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीला नवीन वर्षाचा शुभारंभ होत असतो। फाल्गुन दर्श अमावस्या ही 18 मार्च 2026 वार बुधवार सकाळी 8:26 सुरू होत आहे आणि 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी 6:54 ती संपत आहे। म्हणजेच चैत्री गुढीपाडवा हा दिनांक 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे। या दिवशी सकाळी 6:54 पर्यंत अमावस्या तिथी आहे, म्हणजेच अमावस्या आहे, त्यामुळे ती संपल्यानंतरच आपण गुढी उभा करायची आहे। सर्वसाधारणपणे दरवर्षी आपण सूर्योदयाच्या वेळी लवकर गुढी उभा करत असतो, परंतु अमावस्या तिथी ही 6:54 म्हणजे साधारण 7 पर्यंत असल्यामुळे त्यानंतरच गुढी उभा करायची आहे। या वेळेमध्ये तुम्हाला जमले नाही तर किमान 12च्या आत तरी गुढी नक्कीच उभारली पाहिजे। परंतु ह्या दिवसाचे महत्वच इतके आहे की शक्यतो सर्वांनी लवकरात लवकर गुढी उभारण्याचा निश्चय करावा। हिंदू धर्मामध्ये शक्यतो प्रत्येकाच्या घरी ही गुढी उभारली जाते, परंतु ज्यांना नवीनच पहिल्याच वेळी ही गुढी उभा करायची आहे किंवा इच्छुक आहेत त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गुढी नक्की उभारावी। जे गुढी उभारत नसतील त्यांनी देखील ह्या वर्षीपासून गुढी उभारण्यासाठी नक्कीच सुरुवात करावी अशी सदिच्छा। आणि त्यांना ह्या व्हिडिओमध्ये माहिती देखील मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी गुढी नक्की उभारावी आणि आपल्या मराठी सणांची परंपरा ही अशीच चालू ठेवावी। या दिवशी काय करायचे आहे, सकाळी घरातील सर्व सदस्यांनी लवकर उठावे, आपले प्रातर्विधी स्नान आटोपून घ्यावे, शक्यतो नवीन वस्त्रे परिधान करावीत, घरातील स्त्रियांनी घर स्वच्छ करावे, केर वारे काढून अंगण देखील स्वच्छ करावे, रांगोळीने सुशोभित करावे, दारासमोर एखादा तेलाचा दिवा लावावा, आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे, त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवघराला देखील आंब्याच्या पानांचे तोरण नक्की बांधावे। त्यानंतर आपल्या घरातील देवांची यथासांग पूजा करावी, म्हणजेच देवांना अभिषेक घालावा, नवीन वस्त्रे घालावेत आणि पूजा करावी। गुढी उभारण्याची सर्व तयारी करून घ्यावी, सर्व साहित्य जमवून घ्यावे। गुढी उभा करण्यासाठी पुढील साहित्य लागते। एक लांब मोठा भरीव बांबू किंवा भरीव अशी काठी घ्यावी, नवीन वस्त्र शक्यतो पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे वस्त्र घ्यावे, नवीन साडी, नवीन ब्लाउज पीस किंवा आता बाजारात आलेले नवनवीन सुंदर काठांचे वस्त्रे वापरली तरी देखील चालणार आहे। या रंगांची वस्त्रे तुमच्याकडे नसतील तर काळा आणि पांढरा हे रंग सोडून कोणत्याही रंगाची न वापरलेली वस्त्रे गुढीसाठी वापरायची आहेत। तांब्याचा तांब्या किंवा कलश, कडुलिंबाच्या 5 डहाळ्या, फुलांचा हार, साखरेचा हार, पाटाभोवती काढण्यासाठी रांगोळी, हळद, कुंकू, गंध, अक्षता, नारळ, एखादे विड्याचे पान, त्यावर सुपारी, खारीक, हळकुंड, रुपयाचे नाणे, अगरबत्ती, तुपाचा 1 दिवा, तेलाचा 1 दिवा, नैवेद्यासाठी विशेषतः पुरणपोळी, श्रीखंडपुरी दाखवायची आहे। परंतु एवढ्या सकाळी आपला स्वयंपाक झालेला नसल्याने तुम्ही पेढे किंवा साखर
किंवा गोड पदार्थाचा किंवा गोड बर्फी इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता आणि आपला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवला असेल, गोड पदार्थ बनवला असेल, त्याचा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा आहे. गुढी उभारताना जी काठी आपण वापरणार आहात ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला हळद कुंकवाची बोटे ओढावीत. त्याला साडी किंवा जे नवीन वस्त्र असेल ते बांधून घ्यावे. त्यावर कडुलिंबाची पानांची डहाळी, साखरेचा हार बांधून घ्यावा. त्यानंतर जो तांब्याचा कलश आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावे. तो त्या वस्त्रावर काठीवर उपडा ठेवावा, म्हणजेच उलटा ठेवावा. त्यानंतर फुलांचा हार घालावा. तुमच्या अंगणात जागा असेल तर अंगणामध्ये, टेरेसवर किंवा फ्लॅटमध्ये जर राहत असाल तर गॅलरीत किंवा खिडकीमध्ये एखादा पाट ठेवून त्यावर गुढी उभारावी. त्या गुढीभोवती रांगोळी काढावी. तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावावा. पानांचा विडा ठेवावा. तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणत गुढीला हळद कुंकू व्हावे, गंध लावावे, फुले वाहावीत, तुपाचा दिवा ओवाळावा, अगरबत्ती ओवाळावी. घरातील सर्व सदस्यांनी प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा. काही ठिकाणी गणपतीची आरती केली जाते, कारण कोणत्याही शुभ कार्यापूर्वी तसेच कोणत्याही पूजेपूर्वी आपण सर्वप्रथम गणपतीची स्थापना करत असतो. आरती करताना देखील गणपतीचीच आरती प्रथम करत असतो. नवीन वर्षाची सुरुवात आहे, शुभ दिवस आहे, त्यामुळे गुढीची आरती करताना गणपतीची आरती केली जाते. आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आरती करायची आहे. त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवावा आणि गुढीसमोर नारळ फोडायचा आहे. त्याचा प्रसाद घरातील सर्वांनी घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या आणि सरळ पद्धतीने सर्वांनी आपल्या घरामध्ये गुढी उभा करायची आहे. आता ह्या गुढीवरती जे साहित्य वापरले जाते त्याचा काय अर्थ आहे हे आपण पाहून घेऊया. गुढीसाठी जी काठी वापरली जाते ते विजयाचे प्रतीक मानले जाते. जो तांब्याचा कलश आपण वापरलेला असतो तो ज्ञान, यश, चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते आणि तो काठीवर उपडा ठेवला जातो. प्रत्येक पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये आपण कलश हा सरळ पाणी भरून ठेवत असतो, परंतु गुढीवर तो आपण उलटा किंवा उपडा ठेवत असतो. कारण ब्रह्मांडातून, वायुमंडलातून, त्याचप्रमाणे अष्टदिशांमधून जी ऊर्जा लहरी, जी सत्वगुण लहरी, सकारात्मक लहरी ह्या फिरत असतात आणि ते खेचून घेण्याचे काम हा कलश करीत असतो. आणि कलश उपडा ठेवल्याने त्याच्या पोकळीतून या लहरी थेट ज्या जमिनीवर, ज्या भूमीवर गुढी उभी आहे त्या जागी एकत्रित येतात आणि ती जागा, आजूबाजूचे वातावरण तेवढेच सकारात्मक, शुद्ध, सात्विक, सगुण लहरींनी भरून जाते आणि पुढील वर्षभर त्या घरामध्ये, त्या जागेमध्ये राहणाऱ्या सर्व सदस्यांवर त्याचा शुभ असा प्रभाव पडत असतो. आणि म्हणूनच या सर्व शास्त्रीय आध्यात्मिक अर्थ असल्यानेच कलश गुढीवर उपडा ठेवला जातो. आणि चैत्र म्हणजेच नवीन पालवी, नव शेती उगवत असल्याने फुलांनी बहरलेला हिरवागार, औषधी, आरोग्यदायी असा कडुलिंब त्याचा देखील गुढी उभारण्यामध्ये मोठा अर्थ आहे. तसेच नवीन ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. नव म्हणजेच नवीन, नव वस्त्र, नवनिर्माण, विजय, समृद्धीचे प्रतीक म्हणून नवीन वस्त्र हे चढवले जाते. आपण देखील या दिवशी नवीन वस्त्र घालत असतो. फुलांचा वापर मांगल्याचे, उत्सवाचे प्रतीक मानले जाते आणि साखरेचा हार किंवा गाठी जीवनामध्ये, नात्यांमध्ये गोडवा वर्षभर राहावा, तो सर्वांच्या मनामध्ये वाढावा म्हणूनच साखरेचा हार घातला जातो. इतकी अर्थपूर्ण आणि भावपूर्ण परंपरा असलेला आणि सगळीकडे नवचैतन्य आणणारा असा हा आपला हिंदूचा नववर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा. थोडक्यात गुढी ही फक्त केवळ एक परंपरा नसून त्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. गुढीवरती वापरणाऱ्या वस्तू म्हणजेच वस्त्र, साखरेचा गोडवा असणारा हार, त्याचप्रमाणे पालवी फुटलेला औषधी असा कडुलिंब, त्याचप्रमाणे नवचैतन्य आणणारा, उत्साह आणणारे, आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता आणणारे अशी फुले, त्याचप्रमाणे आपल्या शुभ कार्यासाठी वापरणारा कलश, ह्या सर्व गोष्टी
आपल्या जीवनामध्ये समृद्धीचे लक्षण आहेत. आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा. आपण प्रत्येक जण समृद्ध व्हावं ह्याच अर्थाने ही गुढी उभारली जाते. यावरूनच आपले सण आध्यात्मिक, शास्त्रीय, धार्मिक आणि संस्कृती जपणारे, त्याचे महत्त्व सांगणारे आहेत हे आपल्या लक्षात येते. आणि ह्या सर्वांचे महत्त्व आपण प्रत्येकाला जरूर सांगितले पाहिजेत. गुढीपाडवा या दिवशी काय करायचे आहे? गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो, शुभ मानला जातो. या दिवशी नवीन गोष्टींची खरेदी, वाहन खरेदी, सोने चांदी खरेदी, जमीन खरेदी, घर खरेदी, गृहप्रवेश, तसेच एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात, एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून करावी. दानाला देखील ह्या दिवशी महत्त्व आहे. सगळीकडे वातावरण तप्त व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही पाणपोई दान करू शकता. पाण्यासाठी माठ, मटके, रांजण दान करू शकता. त्याचप्रमाणे अन्नदान करू शकता. या दिवशी सर्वांनी आपल्या घराजवळील मंदिरामध्ये नक्की जावे. ज्या कोणत्या देवतेचे मंदिर असेल त्यांचे दर्शन करावे. आपल्या गुरूंचे दर्शन करावे. ही गुढी कधी काढावी किंवा कधी उतरवावी हे आपण पाहूया. तर ही गुढी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच साधारण 6-6:30 नंतर गुढी उतरवायची आहे आणि ती उतरवण्यापूर्वी त्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हावी. एखादा दिवा लावावा, उदबत्ती लावावी, प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा. काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो. आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे विधी करून गुढी उतरवायची आहे. नसेल तर निदान साखरेचा नैवेद्य तरी दाखवावा आणि सावकाश सन्मानपूर्वक गुढी उतरवायची आहे. त्यावरील साहित्य काढून ठेवायचे आहे. ह्या गुढीमध्ये जे कडुलिंबाची पाने आपण वापरलेली आहेत ते आपण घरामध्ये वापरू शकतो. त्याचा काढा बनवून ठेवू शकतो. ते सुकवून त्याचा वापर करू शकतो. ती पाने सुकवून आपण आपल्या धान्यांमध्ये ठेवू शकतो. जी साखरेचा आपण हार घातलेला आहे त्या साखरेच्या हाराचा आपण घरातील सर्व सदस्यांनी खायचा आहे. मिक्सरवर तो बारीक करून एखाद्या पदार्थामध्ये देखील तुम्ही तो वापरू शकता. आणि जो कलश आपण त्याच्यावरती उपडा ठेवलेला असतो, शक्यतो त्या कलशामधून पाणी प्यावे असे सांगितले जाते. अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीचा मान सन्मान, आपल्या सणांचे महत्त्व, ते साजरा करण्यामागचा अर्थ समजून ते आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजेत. तर त्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होत असतो. गुढीपाडवा हा सण किंवा ही तिथी, हा दिवस अशा पद्धतीने सर्वांनी साजरा करायचा आहे. आपल्या जीवनातील यशाची, विजयाची गुढी अशीच उत्तरोत्तर मोठी होत जावी आणि आपल्या मनातील चांगल्या इच्छा, कार्य सुफळ संपूर्ण होण्यासाठी नक्कीच या गुढीला आपण सर्वांनी प्रार्थना करूया. आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात. सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास नक्कीच सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना श्री स्वामी समर्थ.